जळगाव शहरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। शिवतीर्थ मैदान परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 56 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त केले आहे। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे। जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदान परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकत MD ड्रग्जच्या संदर्भात कारवाई केली असून या कारवाईत 56 ग्रॅम MD ड्रग्ज, एक दुचाकी आणि इतर असा 2,81,540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणात जयेश तायडे आणि हितेंद्र परदेशी या दोघांना अटक करण्यात आली आहे, तर भैया सोनवणे हा आरोपी फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहे। या प्रकरणी जळगावच्या जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस आता आरोपींनी हे MD ड्रग्ज कुठून आणले, त्यामागे आणखी कोणते रॅकेट कार्यरत आहे आणि या अंमली पदार्थाची विक्री कोणाला केली जात होती याचा सखोल तपास करत आहे। जळगाव शहरात अंमली पदार्थाच्या वाढत्या तस्करीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। या प्रकरणातील फरार आरोपीचा शोध सुरू असून तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आज पहाटे 10 जुलैला पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास LCB ला एक गुप्त बातमी मिळाली होती की जे आपलं GS ग्राउंड आहे तिथं काही मुलं MD विक्रीसाठी येत आहेत म्हणून। तर त्यानंतर मग आपण सापळा रचला। सापळ्यामध्ये आपल्याला 3 जण मिळून आले। एक आंध्राचा फायदा घेऊन पळून गेला। 2 जणांची जी अंगझडती आहे ते घेतल्यानंतर 56 ग्राम MD मिळालेला आहे आणि आपण 56 ग्राम MD आणि एक मोटरसायकल असा 3,06,540 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। आणि जे आरोपी अटक केलेले आहेत त्यांचे नाव आहे जयेश तायडे आणि दुसरा हितेंद्र परदेशी आणि एक आरोपी आहे भैया सोनवणे, राहणार कंचननगर, हा फरार आहे, त्याचा आपण शोध घेत आहोत। सर, आरोपींची पार्श्वभूमी काय असेल नेमकी? गुन्हे दाखल आहेत पण NDPS विषयक नाहीयेत। हा त्यांचा NDPS चा गांजाचा किंवा ड्रग्जचा असा पहिला गुन्हा आहे। त्याचा माहिती आली का? नाही, त्याचा तपास चालू आहे। फक्त एवढंच होतं की हे दोघं जे ड्रग्ज घेत होते, जे अटक आहेत विकत आणत होते, ते भैया सोनवणेकडून आणत होते, ही प्राथमिक माहिती आहे। त्याच्याकडून 2,000 ला घेत होते आणि समोर 2,500 ला विकत होते। जयेश तायडे हा हरिओम नगर मोहन टॉकी जवळ राहणार आहे जळगावचा आणि दुसरा हितेंद्र जो परदेशी आहे तो कांचननगर जळगावचा राहणार आहे। 56 ग्रामची जी किंमत आहे ती लावली आहे 2,81,540 रुपये। त्यांचं रॅकेट कसं असायचं, कुठं विकणार होते? यापैकी जो जयेश आहे तायडे, त्याला पाचा तायडे म्हणतात, उर्फ पाचा तायडे, तो स्वतःही घेतो आणि विक्री पण करतो। त्याचा तपास चालू, आज पहिलाच दिवस आहे। आता आज आपण PC साठी जात आहोत पोलीस कस्टडीवर। गुन्हा दाखल झालेला आहे CR नंबर 217/2026 NDPS ऍक्ट आणि जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला रजिस्टर्ड आहे हा गुन्हा। सदरची कारवाई ही जळगाव जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। यामध्ये LCB चे अधिकारी, अंमलदार आणि जिल्हा पेठचे अधिकारी, अंमलदार अशा सगळ्यांचा सहभाग आहे।